ठाणेकर नागरिकांची पाण्याची समस्या सुटावी याकरिता मी 2002 साली मंजूर करून आणलेलं शाही धरण टक्केवारीच्या वादात सापडलंय असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कळवा-मुंब्रा विधानसभेचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना केला आहे। आमदार जितेंद्र आव्हाड हे ठाणे महानगरपालिकेत आले होते। यावेळी ठाणे महानगरपालिकेतील पत्रकार कक्षात त्यांनी पत्रकारांशी औपचारिक संवाद साधलाय। यावेळी त्यांनी हा दावा केला। त्यावेळी त्यांच्यासोबत ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अभिजित पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, ज्येष्ठ नगरसेवक सुधीर भोगत उपस्थित होते। ठाणे शहरातील मेट्रोचं काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। रस्त्यावर खड्डे पडले आहेत। वाहतूक कोंडीने ठाणेकर त्रस्त झाले आहेत। पुढच्या काळामध्ये लवकर मेट्रो सेवा सुरू होईल असं वाटत नाही असा दावाही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना केला आहे। मुळातच मेट्रोची ट्रायल घेताना ज्या दोरीने मेट्रो खेचली होती ती दोरी शोधायला मी सांगितली आहे असा मिश्किल टोलाही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे। ठाणे शहरात सुरू असलेल्या वृक्षतोडीबाबत बोलताना आव्हाड यांनी सांगितले की वृक्षतोडीवरती ठाणेकर नागरिक काहीच बोलत नाहीत। एकेकाळी येऊरच्या जंगलामध्ये 42 बिबटे होते, ती आता 120 वर आली आहे। येत्या काही वर्षामध्ये झाडे नसतील तर अशी परिस्थिती येणार आहे असा दावाही त्यांनी केला आहे। ठाणे महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतरही स्थायी समिती, परिवहन समितीसह इतर विशेष समित्या अद्याप रखडल्या आहेत। त्याबाबत आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले, हे सर्व सत्ताधारी पक्षांच्या हातात आहे। त्यांच्या मनात येईल तेव्हाच ते नियुक्ता करतील। ठाणेकरांनी त्यांच्या पार्श्वी बहुमत दिले आहे, ते करतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे। चौकशी चालू आहे। मुख्यमंत्री काय लक्ष घालायचं ते घालतील, आपण काय बोलणार। आता ह्या बातम्या तर पेपरला पण येतात, तर त्या दिवशी व्यवहार कोणाचे झाले, कोणाच्या अकाउंटवरनं कुठनं पैसे गेले, हे सगळं येईलच समोर। हे काय लपून राहणाऱ्यातल्या गोष्टी नाहीत, त्या समोर येणारच आहे। काय 2002 पुन्हा एकदा आपण पाठपुरावा करणार आहात, काही करून काही फायदा नाहीये। या शासनाकडनं कुठलीही अपेक्षा करणं मी सोडून दिलं। स्थानिकांचा विरोध कसं आहे, प्रत्येक धरणाला स्थानिकांचा विरोध असतो। प्रत्येक धरणाला कोयनेला विरोध होता, कोयन्यासारख्या मोठ्या धरणाला देखील, पण तेव्हाचे नेते होते, ते गावागावात जाऊन बसवायचे, लोकांना समजवायचे, आणि त्याच्यातनं निघालं। जायकवाडीला विरोध होता, आणि जी धरणं झाली त्या काय धरणाला लोकांनी स्वागत नाही केलं। या धरण बांधा लोकांना विरोध असतोच, कारण का ते विस्थापित होणार असतात, त्यांच्या जमिनी जाणार असतात, त्यांना पर्याय द्यावा लागतो। आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर जे प्रोजेक्ट्स आहेत, धरणं वगैरे फार महत्वाचे आहेत। आता तुम्ही एवढे रस्ते काढतात, काय विस्थापित करत नाही लोकांना। जमिनीच्या जमिनी घेत आहे, बागायती जमिनी घेत आहे। तू तर कोल्हापूरचा आहेस ना, शक्तीपीठ वगैरे, तू कोकणात आहे, कोल्हापूरचं कोणी आहे? शक्तीपीठ जाते ते कुठनं जाते? चंदगड मधून फिरवलं, आता फिरवलं, 2000 कोटी वाढवलं, मुख्य शेतामधनं जाते। आणि त्या शक्तीपीठची गरज काय? काहीच गरज नाही शक्तीपीठाची, काही फायदा नाही, काहीही फायदा नाही। मी कधी कधी खंत व्यक्त करतो की मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेनी पहिलं काम काय करायला पाहिजे, तर ठाणेकरांना मी धरण देतो हे पहिलं वाक्य त्यांनी उच्चारायला पाहिजे। आणि मी आज बोलत नाही, मी माझ्या विधानसभेच्या प्रत्येक भाषणात बोलतो की ठाणेकरांना पाण्यात तहान मी भागवली, आणि पुढचे 100 वर्ष ठाणेकर माझं नाव करतील। ही एक मोठी सुवर्ण संधी एकनाथ शिंदे साहेबांनी हातात आली। काही होणार नाही, उगाच काहीतरी यांच्याकडनं आशा करायला। तर पैसे नाहीयेत तुमच्या ठाणे महानगरपालिकेला, कटोरा पण घ्यायला पैसे नाहीत। म्हणजे कटोऱ्याने पैसे मागायचे, तर कटोरा घ्यायला पण ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत, इतकी भिकारीची अवस्था आहे। यांनी महानगरपालिकेने शासनाकडनं कित्येक करोड रुपये आणले, त्या करोड रुपयाचं ऑडिट झालं का विचारा? विना ऑडिटचं महानगरपालिका चालवता तुम्ही, 3-3 वर्ष ऑडिट नाही। ते एकनाथ केळकर साहेब, संजय केळकर साहेब टा करून थकले ना। मुख्यमंत्री लक्ष देतात ना उपमुख्यमंत्री लक्ष देतात, ते वगळणारच ना त्यांना। ती योजना डोईजड झाली आहे ना, मतं मिळाली, ही गोष्ट खरी जरी असली तरी ती योजना टिकवायची, म्हणजे महाराष्ट्राचं अर्थकारण बुडीत घालण्यासारखं आहे। महाराष्ट्राचं अर्थकारण फार डबगाईला गेलं। अशा योजना आणल्या की असंच होणार। फुकटात तुम्ही एकदा द्यायची सवय लावली की घ्या, हे 1,500 घ्या, आणि प्रत्येक निवडणुकीला, आता ह्याच्या पुढच्या प्रत्येक निवडणुकीत, लोकसभा असो नाही तर विधानसभा, 2 महिन्या अगोदर एक योजना आहे ज्याच्यात 5,000 रुपये प्रत्येक माणसी घरी जाते। म्हणजे मतपूर्वी म्हणायचे, मला माहित नाही की मतदारांच्या हातात पैसे देऊन मतं विकत घेतली जायचे। आता हे शासनच 5,000 रुपये देणार म्हटल्यावर मग काय अधिकृतरित्या 5,000 रुपये जर तुमच्या अकाउंटवर येणार असतील कुठल्या तरी कारणाने,
5,000 रुपये अकाउंटला म्हणजे 12×5 = 60 रुपये वर्षाकाठी जर तुम्हाला मिळणार असतील, 5 वर्षाचे तुमचे 3 लाख रुपये झाले. 3 लाख रुपये एका मताला, काय वाईट आहे? त्या मत